ओम नमो भगवते वासुदेवाय. महाराज पृथू आपल्या समोर उपस्थित असलेल्या प्रजाजनांना, देवतागणांना, महर्षीगणांना, पितृगणांना उद्देशून भाषण करतात. आणि त्या भाषणाच्या ओघात ते म्हणाले की भगवंताच्या चरणकमलापासून निघालेली गंगा अव्याहतपणे वाहत आपल्या काठावरच्या सगळ्या जीवांच्या पापांचा नाश करते. त्याचप्रमाणे भगवंताच्या चरणसेवेची निरंतर आस ज्यांना लागली, ती सेवा करण्याची ज्यांना निरंतर अशी अभिलाषा लागली आणि ती वाढत राहते, अशा संसार तप्त जीवांचे जे पूर्वजन्मातले अनेक प्रकारचे मनोमळ आहेत ते सुद्धा त्यामुळे नष्ट केले जातात. ज्यांच्या चरणकमलांचा आश्रय करणारा मनुष्य सगळ्या प्रकारच्या मानसिक दोषांपासून मुक्त होतो, ते मानसिक दोष धुवून काढतो आणि वैराग्य त्याचप्रमाणे तत्वसाक्षात्कार रूप असं सामर्थ्य मिळवून पुन्हा या दुःखमय अशा संसार चक्रामध्ये तो पडत नाही. आणि ज्यांच्या चरणकमलांमुळे सगळ्या प्रकारच्या कामनांची पूर्ती होते, अशा त्या प्रभूला आपण सर्वांनी आपापली जी आजीविकेची उदरनिर्वाहाची साधन आहेत ती आपापल्या वर्णाश्रम धर्मानुसार अध्यापनादी कर्म करीत, त्याचप्रमाणे ध्यान, स्तुती, पूजादी शारीरिक, मानसिक, वाचिक अशी कर्म करीत त्या भगवंताची आपण पूजा करावी. आणि हृदयामध्ये कोणाच्याही प्रकारे कपट असू नये आणि प्रत्येकाने आपल्या मनाशी असा निश्चय करावा की आम्हाला आपापल्या अधिकारानुसार आम्ही जी काही सेवा करतोय, जी काही कर्म करतोय, त्याचं अवश्य फळ प्राप्त होईल. भगवंत स्वतः विशुद्ध विज्ञान घन आहेत आणि नित्यावत सगळ्या विशेषणांपासून मुक्त आहेत, विशेषणांनी रहित आहेत. पण ह्या कर्ममार्गामध्ये जव, तांदूळ इत्यादी विविध द्रव्य, शुक्लादी कोण, कुटणं वगैरे क्रिया आणि मंत्रांच्या द्वारे आणि अर्थ, आशय, संकल्प, लिंग म्हणजे पदार्थ, व्यक्ती, त्याचप्रमाणे ज्योतिषम इत्यादी नावांनी संपन्न होणारे अनेक विशेषणयुक्त असे जे यज्ञ आहेत त्या रूपातून ते प्रकट होतात, प्रकाशित होतात. ज्याप्रमाणे एकच अग्नी भिन्न भिन्न आकाराच्या लाकडांमध्ये शिरल्यानंतर कशा प्रकारचा दिसतो, त्याचप्रमाणे सर्वव्यापक असलेला प्रभू स्वतः परमानंद स्वरूप असून सुद्धा प्रकृती, काल, वासना आणि अदृष्ट या चौघांच्या योगातून मिळणारं जे शरीर आहे, त्या शरीरामध्ये विषयाकार बनलेली जी आपली बुद्धी आहे, त्या बुद्धीमध्ये स्थित होऊन त्या यज्ञादी क्रियांच्या फलरूपामुळे अनेक प्रकारचा तो वाटतो, पण मुळात तो प्रत्यक्षात तसा नसतो. या पृथ्वी तलावर माझे जे की प्रजाजन आहेत की जे यज्ञभोक्तांचे अधीश्वर असलेल्या सर्व गुरु भगवान श्री हरीच्या एकनिष्ठ भावानं आपापल्या धर्मांच्या द्वारे त्यांचं निरंतर पूजन करतात, ते एक प्रकारे माझ्यावरच कृपा करत असतात. सहनशीलता, तपस्या, ज्ञान इत्यादी विशिष्ट विभूतींच्या मुळे वैष्णव आणि ब्राह्मणांचे वंश स्वभावताच अतिशय उज्ज्वल असे उठून दिसतात. त्यांच्यावर राजकुलाचं तेज, धन, ऐश्वर्य इत्यादींच्या समृद्धीमुळे कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही. ब्रह्मण्य देवा पुरुष पुरातनो नित्यम हरी चरणाभिवंदनात अवाप लक्ष्मी मनपायिनी यशो जगत पवित्रंच महत्तमाग्रणी.
ब्रह्मादी समस्त महापुरुषांमध्ये जे अग्रगण्य आहेत, जे ब्राह्मणांचे भक्त आहेत, पूजक आहेत, अशा पुराण पुरुष श्रीहरीनं सुद्धा निरंतर याच चरणांची पूजा वंदना करून अविचल अशी लक्ष्मी आणि संसाराला पवित्र करणारी अशी कीर्ती मिळवलेली आहे. आपण लोक भगवंताचे लोकसंग्रह रूप धर्माचं पालन करणारे आहात आणि सर्वांतर्यामी स्वयंप्रकाश आणि ब्राह्मणांना प्रिय असणारा आणि ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत अशा भगवान श्रीहरीला विप्रवंशाची सेवा करूनच आपण संतुष्ट करता आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सर्व प्रकारे विनयपूर्वक ब्राह्मण कुळाची सेवा करणं आवश्यक आहे, केली पाहिजे. कुमार लभेता नरतिवेर महात्मनः प्रतीतोत्यंत शमम स्वतः स्वयं यन्नित्य संबंध निषेवया ततः परम किमत्रास्ति मुखम हविर्भुजाम. ह्या ब्राह्मण कुळाची नित्य सेवा केल्यामुळं चित्त अतिशय कमी वेळात शुद्ध होऊन जातं आणि त्यामुळं माणसं स्वतःच परमशांतिरूप असा मोक्ष प्राप्त करून घेतात. त्यासाठी वेगळा ज्ञान आणि अभ्यास इत्यादी की करण्याची गरज नसते आणि म्हणून या लोकांमध्ये या ब्राह्मणांहून वरचढ असा दुसरा कोणी नाही की जो हविष्यभोजी अशा देवतांचं मुख होऊ शकेल. म्हणजे ब्राह्मण हेच हविष्यभोजी देवतांचं मुख आहेत आणि त्यांचीच आपण सगळ्यांनी सेवा केली पाहिजे. पृथू महाराजांनी आणखीन सुद्धा वेगळ्या प्रकारे लोकांशी संवाद साधला. तो काय होता पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.